राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज मी जंगलातील एका वस्तीवर फिरायला आलो आहे आणि ती जंगलामध्ये एकच वस्ती आहे। मग तिथलं राहणीमान कसं आहे, तिथलं वातावरण कसं आहे, या सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला दाखवणार आहे। तर पाठीमागं बैला बांधल्यात त्यांची, आपण एकदम त्या वस्तीजवळ आलो आहे आता। तर चला आता आपण समोर त्या वस्तीकडे जाऊ। ही आहे ती वस्ती आणि तिच्या खालच्या साईडला एकदम मोठी दरी अशी जुऱ्याचा भाग आहे आणि खालच्या साईडला मग ती दरी आहे ना, तिथं दरीच्या वरच्या साईडला पूर्ण जंगल आहे, असा एकदम पूर्ण घनदाट जंगल आहे। आणि वस्तीच्या वरच्या साईडनं सुद्धा जंगल आहे पहा, वरच्या साईडनं। आणि मग अशा या जंगलामध्ये ही एकच वस्ती आहे। तर आता आपण तिथं जाणार आहेत। आता तिथलं राहणीमान, तिथलं जीवन कसे जाणून घेणार आहेत। आणि मित्रांनो, आमच्या पण वस्त्या इथं जवळच आहे, ती आमच्या वस्त्या झुऱ्याच्या त्या साईडला आहे ती, पण आमच्याकडं भरपूर जास्त वस्ती आहे ती। इथं फक्त हीच वस्ती आहे, पण वातावरण एकदम निसर्गरम्य वातावरण आहे। आणि ह्या सानिध्यात राहणं म्हणजे ना मित्रांनो, खरंच एक नशिबाचं काम आहे आणि भाग्य आहे। आणि अशा वातावरणात राहणं म्हणजे खरंच मित्रांनो, खरंच एकदम भारी, शुद्ध हवा, ना कोणाची एक ना कोणाची दोन। फक्त रानच्या काही जनावरांपासून धोका राहतोय, पण रानची जनावरं पण काही नाही करते। चला आता आपण चालू आहे तिथं। आणि ह्या त्यांचा सर्वसाधारण घर होता, कुडा मातीचा पहिला। पण मग आता घरकुल भेटलाय तिले आणि मग ते आता घर बांधलंय मोठा इकडं। तर समोर काळू मामा येते। राम राम काळू मामा, राम राम। काय करता ती? पाठीचा तुला झाड लागलं बैलांचा। माणसा कुठे गेल्यात? माणसा गेला पाडून दिला। बरं बरं, या पाठी टाकून इकडूनच रस्ता इकडूनच आहे ना। चला आता आपण ह्या रस्त्यानं चालू आहे, इकडून रस्ता ह्या साईडनं आणि तिकडून नाही रस्ता मित्रांनो, तो का नाही ते पण मी आपल्याला दाखवतो पहा। फक्त हा रस्ता एकच, ह्या वस्तू एवढाच रस्ता आहे हा फक्त इथं जायला। तिकडून का रस्ता नाही ते पण मी आपल्याला दाखवतो। आपण असा राऊंड मारून जाऊ। पूर्ण त्याने असा कंपाऊंड करून घेतला आहे, कायसाठी? तर जंगलाच्या काही प्राण्यांपासून संरक्षण म्हणून। चला आता वस्तूच्या पाठीमागून जाऊ। मग माणसं आवाय गेलो मग तुमच्याकडे ह्या शेणपाणी मलाच करायला लागत आहे ना हे गाडी। मग जनावरा बिनवारा तुमच्याकडे राहायचं ना? मलाच बांधायला लागत, चारायला लागत। हा, आणि सर्वसाधारण माणसं आहेत आपली गावाकडली मित्रांनो। आता ह्या शेण भरतोय काळमा, त्याच्यामुळे मग ह्या कपडे अशीच। आणि इकडे कंपाऊंड आहे काय पूर्ण? तर मित्रांनो पहा, ह्या कंपाऊंड इकून ह्या वस्तू इकून असा कंपाऊंड केलाय, पूर्ण कंपाऊंड आहे पहा। मी पूर्ण कंपाऊंड दाखवतो आपल्याला, हे बा हे बा पूर्ण ह्या इकडून आता कायलाच या मार्गाने ना। हे बा पूर्ण ह्या वस्तूला असा कंपाऊंड आहे पहा। आणि हा कंपाऊंड म्हणला ना मित्रांनो, एकदम पॅक बंद कंपाऊंड। हे बा पूर्ण असा पूर्ण कंपाऊंड आहे आणि मधी वस्ती आहे, म्हणजे इकडून रानचा कोणताच प्राणी जाऊ शकत नाही, हिंस्र पशु जाऊ शकत नाही। आणि त्या साईडनं रस्ता आहे तिकडून यायला, मग माणसांसाठी हा रस्ता तर लागत होईच। तर मित्रांनो, हे आमचे काळू मामा एकदम साधे बळे आणि ते आता चिखल करायला गेले ते। मग बराच टाईम झाला, मग ते आलं आणि शेण भरायचं काम चालू होता। मग मी आलो तर त्याने अजून ड्रेस पण नाही बदलला। कोणची लागवड चालेल तुमचीच? खाली तरी म्हणजे झाली अजून? झाली तरी। मग चिखल कसं काय केला? ट्रॅक्टरने केला। ट्रॅक्टरने केला? मग कसं काय झालं? व्यवस्थित आहे ना सगळा? व्यवस्थित आहे। इकडं काही बा रानचा पसार आहे, काही वाघाचा मग 2-3 दिवस पक्का आटला कधी आला होता। कुठं? इकडे खाली बांधा खालून आला होता। बांधा खालून होता? आणि मग तुम्ही काय केला? मग त्याला त्या केला, त्याला मग कोंबडा कापला त्याला, मग वाघ्याला कोंबडा कापला। आणि मित्रांनो, कसं आहे आपली माणसं आहेत, बोलायला थोडासा म्हणजे त्याला जमत नाही, पण मग असो। पण एकदम मित्रांनो, काळू मामा म्हणजे एकदम उत्कृष्ट पैलवान होतं, अख्ख्या या तालुक्यामध्ये गाजर पैलवान होतं। पण गेलं ते दिवस का हो, ते दिवस गेले एकदम म्हणजे असं त्यांचा हात धरायला कोणी नव्हता। पण आता वयमान झालं, ती आता शेतकरी ते आता वयमान चालूच राहतं मित्रांनो। आणि सगळं दिवस सारखंच नाही राहते नाही का? चालूच आहे। आणि बैलीवरून टाकले काय? सारून बांधा ना? बरं, ते काय काळमा दोडका? अजून ती कारली? हा, इकडे पुढे घ्यावडे, इकडे घेवडे का? हा इकडे पुढे घेवडे, याच्यात पुरण त्याच आहे ना सगळा? आणि ह्या इकडे खाली खाई पका रताळा आहे। काय रताळा उपासाला होतात खायला नाही का?
रताळे बिताळे आहेत, कोंबड्या पण हा. आहेत आणि कपडे बिपडे वाळत घालाय मस्त होता आहे का नाही हो? हा. तिला भाताचा रोप आहे काय हा वर आहे ते. वरायचं इकडं. हा. चला अशा प्रकारे ही वस्ती आहे मित्रांनो. पहा एकदम जंगलामध्ये, एकदम साईड ना जंगलामध्ये, लय जंगल भरम जाम जंगल आहे पहा. आणि मित्रांनो आता ह्या ज्या कंपाऊंड आहे घराच्या पुढं, आता त्या आतमध्येच अंगण आहे, मग त्याच्या पुढं काहीतरी त्यांनी असं काही लावलं आहे माळवान, म्हणजे भाजीपाला काही, तर ते आपल्याला सांगतात जा काळ मामा काय काय लावलं हो. तूर लावले, हां झेंडू लावलं, हां हे जेवढं लावलं, घेवडं झेंडू तूर. काकडी, तिकडं काय आहे? कुठं काकडी आहेत ना. काकड्या, आणि तिथं पुढं काय त्या कंपाऊंड इथं कुठं हे जेवढं लावलं ते. घेवडं ना, हा. मोकार घेवडं काढून होईल नाही हा. का. आणि त्या तिकडे काय हळद आहे काय, हा. जाम हळद आहे मित्रांनो, फार जवळ जाऊन दाखवू. आणि मग काळ मामा म्हणजे आता वाघ येत नाही ना. आता नाही गाजा लय नाही वाघ आला. नाही ना, तर काय आता तुम्हाला काय बेवी वाटत नसेल ना एवढा. मग वाटत आहे का तिच्या रानामध्ये ना बिया वाटत आहे. पण मग एक बार तुमची शेळ धरली होती ना हो, मग आणि मग ती कोणा सोडवली. मग मीच होतो ना. तुम्हीच होता ना. हा. तिने एक बार वाघाच्या तोंडात शेळी सोडवली होती. हा. पक्का टाईम झाला आता आहे ना. time झाला. चला मग आता घ्या तुमचा टब बिप. हा. अजून बरंच जाणवार वैरण काढी करायची ना. हा. 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 काय मित्रांनो साधी बुडी माणसं आहेत आपल्या गावाकडली. माणसा बा. हां, तर असं राहत आहे मित्रांनो. मी आपल्या कंपाऊंडच्या साईडला येऊन दाखवला होता. आता आपण पूर्ण आतमध्ये त्यांचा गोठा, त्यांचा जनावरांचा कसा आहे त्या पाच. हां काळ मामा इकडे खळा आहे ना. हा हा पहा त्यांचा खळा, जे भाता फार लांबून आणतात ना. हा. तर इथं भाता, काही भुईमुग, काही नागलीवर आहे मळा आहे ना. हा. तर इथं हे असं आहे मित्रांनो. हे पहा, चला येऊ तिकडून जाऊन. मग आम्ही ते फिरून येतात का. हा. तर बाकीची माणसं आहेत 4-5 त्यांची 2-4 माणसं, पण ते गेल्यात आवायला, बाहेर गावाला गेल्यात ना हा. पाडोशीला. हा. चला आता पाडोशी या ठिकाणी आवायला गेल्यात त्या. इकडं ही नेटच बांधले ना अशी. हा. तर इकडं नेट बांधले मित्रांनो. आणि पहिला त्यांचा साप म्हणजे थोडा कुडा मातीचा होता, पण आता पॅक झाला आहे, घरकुल भेटलाय तिली. हा. आणि काळ मामा लाईट आहे ना. लाईट आहे. पाणी कुठून आणते ती, पाणी इकडे आणते, मी आणते आता सगळं. जवळ आहे का. हा. आणि लाईट बीट आहेच सगळा. आणि पहिला त्यांचा ह्या कुडा मातीचा हा. जाप होता. चला आता विकून रस्ते आहे ना. हा. ह्या रस्त्यानं चालू आहे आता आपण इकडं आतमध्ये. आतमध्ये जा. आतमध्ये आपण प्रवेश करतोय. बरं का वासा लागेल. वासा. उजक लावून येतो ना. वासा लागेल. हां हां. चला आता. आणि शेळ्या ह्या 2च आहेत का हो. पक्या होत्या ना, हा. पण त्या नाही पिल्या. ओपून टाकल्या. हा. तर त्यांच्याकडे बऱ्याच शेळ्या होत्या, पण त्यांनी विकून टाकल्या ते. आणि मग आता ह्या शेळ्या इथं बांधल्या ते. अजून संध्याकाळचा टाईम आहे, पण मग अजून बराच उजेड येतोवर ना. पहा मित्रांनो, आता आपण कंपाऊंडच्या आता आलोय, पूर्ण घराच्या आवारापाशी आलो. इथं कोंबड्या किती आहेत काळ मामा. कोंबड्या हात पाच. 5-6 आहेत. हा. आणि पहा आता ह्या कंपाऊंडापासून मी आपल्याला काय काय त्यांचं माल आहेत काय. हा. इथं कारी लावल्यात ना. हम्म. लाईट राहते ना व्हिडिओ काळ मामा. हा रे ते पण आता सगळं नाही ना गाडीच्या आधी. आता नाही सध्या ना. हा. पण मग काय काळजी नाही करायची बोल्या, येईल. लाईट पहिले होती ना मॅच चुकून. हा. आणि पाण्याची टिपून फक्त उन्हाळ्यातच येते ना. हा. बैला इथं नाही बांधते ह्या गावाला. बांधते, आतमध्ये बांधते. आणि शेळ्या मग कवाच्या आतमध्ये बांधशाला. ते आता लगेच बांधायचं. हा मग काय कुई कुणी आहे का नाही. हा. 1-2 दिवस 6 वाजता चालता ना म्हणा. मग 6 वाजता. कुठून आला? यंदा लगेच इथे. इथून खालून आला. हा. आणि मग मित्रांनो नांगरूळ केली. बिबट्या इथून खालून आला का डायरेक्ट इथे त्या वावरामध्ये असा. हा. आणि मग त्या म्हणजे काय करतो वर येऊन पप्पा किरकन कसा आहे तरी कोंबडी जाऊ आता. मग. हा मग अवघड आहे. पण मग काय नाही बा, आम्ही आहे तिकडे, काय संकट आलं तर लगेच हाक मारायच्या. हा. बैल इकडे, बैल आता ते इकडे आणायला लागतील ना. हा. अशी वस्ती आहे मित्रांनो ही जंगलामध्ये काळा मामांची. हा. एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये. पण करमून जातं ना इकडं. कर्मत आहे. तर काळा मामाला करमून जातं इकडं. आणि उन्हाळ्यात उलटा बखास वाढते का हो. ह्याच टायमाला भारी आहे ना. हा. खेकडा बिकडा जातात का नाही. नाही जात. खेकडी नाही जात जरा. नाही इकडे जवळ जायचं जुऱ्याला खाली जरा. जायचं होतं पण त्या कुठं. हा मग जा एकटाच. मग पुन्हा वाघा साहेब येऊ ना. हा. चला आता ह्या कोंबड्या बिंबड्या हा. काय करायचे आता. आता शेळी बांधू काय. आहे ना मी आहे घाबरतो काय.
तर मग देऊ काय नाही नका हा? नका. आणि उन्हाची कधी कधी म्हणजे पाण्याला टिपून येते, मग पाण्याची टंचाई भासते, त्याच्यामुळे मग पाणी साठवायसाठी टिपाडा बिपाडा राहतात. आणि इकडून ह्या कंपाऊंडच्या साईडनं जे आहे काही कुडला आहे तिकडून मग बरेचसे काही माळवण केला जात आहे. आणि इकडं हळद आहे 5 इंची, हळदीजवळ सुद्धा मी जवळ जाऊन दाखवतो. एकदम जबरदस्त हळद आहे. हात बांधता काय? आज बांधते ना बांधा आतमध्ये, मग काय आहे. हा. तर चला आता ते शेळ्या बांधतात आतमध्ये. आणि मग आता कुठं जायचे? भात घेऊन जायचे. हा दळण कांडा लईच लांब जायला आहे ना. लांब झाला जगायचं नाही काय नाही आहे जवळ, पण मग हा पण मग हां चालेल. हां. आणि ह्या वस्तीपासून आहे ना आमच्या ज्या वस्ती आहे ती त्या भरपूर लांब आहे. ती मध्ये झुरे आणि ती टेकडीचा भाग दिसतोय ना, त्या टेकडापाशी आमच्या वस्ती आहे ती. आणि वातावरण पहा, संध्याकाळचं वातावरण आहे एकदम सुंदर आणि नयनरम्य मित्रांनो. आणि ह्या वातावरणात राहणं म्हणजे खरंच एक नशिबाचा भाग येतो. तर आता संध्याकाळचा टाईम आहे, त्याच्यामुळं मग आता जनावरा शेळ्या ह्या हात बांधायचं काम चालू आहे. आणि एकदा संध्याकाळ झाली का जनावरा शेळ्या ह्या घरात बांधली जाते ती. कारण ह्या जंगलातून कधी बिबट्या येईल याचा काही भरोसा नाही. आणि त्यांच्या वस्तीच्या खाली पहा किती माळवण आहे ह्या, म्हणजे तिने विकत भाजीपाला काहीच घ्या नाही लागत. आता त्या तिकडं तुम्ही दाखवलं घेवडं कारली दोडकं सगळं आहेच. आणि पावसाची आमच्याकडे असे कुपाटीवर ह्या राहतायच. आणि इथं खाली सरवण्या घेवडा भरपूर, म्हणजे तो कडधान्य एक, त्याची आमटी पण भारी होते आणि घुगऱ्या पण वाळून भारी होतात. ही आळूची भाजी आहे, गावरान आळू, एकदम गावरान आळू ही. आणि इकडं त्यांनी थोडीशी मेथी पेरली पहा, मेथी आहे इथं, हे वाफळे मेथीचा. आणि ही हळद एकदम मोठमोठी हळद आहे पहा. आणि ही हळद मागच्या वेळेस त्यांनी सांगितलं होता का आम्हाला हळद विकत घ्यायच नाही लागत. हे पहा आता जवळजवळ एक कट्टा किंवा पाठीभर जर हळद झाली तर 1-2 वर्ष भ्याव नाही मित्रांनो. पहा असा हे त्यांचा जीवन आणि राहणीमान. आणि कष्ट पण करण्याची, म्हणजे कष्ट पण भरपूर करतात. आणि ह्या वावरा तिकडं त्या तयार केल्या त्याने. आता इकडं त्या हुळगा म्हणजे कुळीत वगैरे करतील. आणि आता पूर्ण दिवस माळून गेला आहे, हळूहळू आता अंधार पडायला सुरुवात होईल. आजचं वातावरण एवढा स्वच्छ आहे ना मित्रांनो, तर आकाशातला चंद्रसुद्धा एकदम ठळक दिसतो. तर मित्रांनो आज आपण ह्या वस्तीवर फिरायला आलो होतो. एकदम जंगलात ही वस्ती आहे आणि एकच वस्ती आहे. आणि तिथलं जीवन कसं आहे ते पण मी आपल्याला दाखवला. पहिला एका व्हिडिओमध्ये मी आपल्याला दाखवलाच होता. आणि आपल्या एकदम शेजारची वस्ती आहे, फक्त आपली वस्ती लांब आहे, आपलं शेत ह्या वस्तीपासून जवळ आहे. असो मित्रांनो, हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला. कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला. एक लाईक करायला विसरू नका. पुन्हा एकदा सगळेली जय जवान जय किसान. धन्यवाद करतो मित्रांनो. जय महाराष्ट्र, जय आदिवासी, जय शिवराय.